ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सद्गुरूंना मी साष्टांग नमस्कार करते. आपणा सर्व श्रोतांना अभिवादन करते. आणि आज आपण आत्माराम हा जो समर्थ संप्रदायातला जी प्रस्थानत्रयी आहे त्यातला निदिध्यासनासाठी जो दिला जातो म्हणजे जो आहे त्या आत्माराम ग्रंथामधला आपण आज 5वा जो समास आहे स्वानुभव निरूपण हा आपण सुरू करणार आहोत. नावातनच लक्षात येत असेल स्वानुभव म्हणजे आता 4 समास गुरु शिष्याला समजवत आहेत की निश्चित तुझ्या येण्याचं कारण काय आहे, अस्तित्व तुझं कसं तुला अनुभव घ्यायचा आहे, निश्चित काय आहे, हे सगळं गुरूंनी पहिल्या 4 समासात समजावून सांगितलेलं आहे. आणि आता स्वानुभव म्हणजे ते अनुभवात उतरल्यावर आता शिष्य न राहून गुरुशी जो संवाद साधतोय आणि आपला जो अनुभव त्यांना कथन करतोय तो समास म्हणजे स्वानुभव निरूपण आहे. आपण त्यातल्या आता पहिल्या ज्या 6 यामधल्या ओव्या आहेत त्या आधी आज आज त्याचं चिंतन करणार आहोत. त्याआधी मी 6ही ओव्या वाचून दाखवते आणि मग आपण त्याच्या चिंतनाला सुरुवात करू. जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा आम्हा अनाथांची या माहेरा सार्थक झाले जे दातारा तुमच्या कृपा कटाक्षे. या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती या माया माईक असोनी भ्रांती वरपडा झालोत. जी मी मानवी किंकर एकाएकी झालो विश्वंभर संदेह तुटला थोर यातायातीचा. मी संसाराहूनही सुटलो पहिलं पार पावलो मीच सकळ विस्तारलो सर्वांभूती. मी करूनी अकर्ता मी परेहुनी परता मजामध्ये वार्ता मीपणाची नाही. तैसे हे निज बीज गाळीव मीपणाचा फुंज तो मुरालिया सहज सीधची आदी अंती. या अशा 6 पहिल्या जे आहेत ओव्या त्या आपण आज निरूपणाला घेतो. स्वानुभव निरूपण. आता इथे पूर्ण म्हणजे आता आपण पहिल्यापासून जर बघितलं त्याग निरूपणापासून तर आपल्या शिष्याला श्री गुरु काय सांगतायत कशाचा त्याग कर. तर त्यानंतरच येतो ते माया निरूपण म्हणजे मायेचा त्याग कर असं सांगितलं. मग माया काय ही संपूर्ण समजावून सांगितली. त्याग निरूपण सांगताना सुद्धा वैराग्य आणि हे सगळं आपण पाहिलंय त्यामुळे मी परत बोलत नाही. पण मागे हे सूत्र बघितलं आता याची संगती बघितली की हे स्वानुभवाचं तो जे गुरूंशी बोलतोय याच्यामध्ये अधिक खोलवर आपल्याला जाता येईल. मग असं त्याग कशाचा करायचा तर माईकाचा त्याग करायचा असं गुरूंनी शिष्याला सांगितलं. आणि हा माईकाचा त्याग का करायचा तर ते जे तुझं खरं स्वरूप आहे कुठलं तर ब्रह्मस्वरूप. म्हणून पुढे ब्रह्मनिरूपण तिसरा समास की तू ब्रह्म काय आहे ते समजून घे ते तुझं खरं स्वरूप आहे. मग असं खरं स्वरूप सांगितलं वेद उपनिषद सगळ्या त्या आपण जी परंपरा बघितली त्या परंपरेने शास्त्राने सगळ्या पद्धतीने गुरु समजावून देतात. आणि मग काय सांगतात की तुला हे सगळं समजण्याकरता साधन समोरच आहे
आणि साध्य होता साधनाचा ठाव नाही, हे नक्की आहे. पण तोवर या साधनातून म्हणजे साधना करत जायचं आहे. साधना करता 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 एक वेळ अशी येणार आहे की जिथे त्यामध्ये सहजता येऊन आपोआप क्लिक होणार आहे. क्लिक होणं म्हणजे का का बरं? म्हणजे साधना पूर्ण झाली, आता मी झालो, ब्रह्म झालो. हे वाक्य बरोबर आहे का? असं म्हणणं आपल्याला बरोबर आहे का? नाहीच. कारण आत्ता या क्षणी पण आपण ब्रह्म आहोतच. आपल्याला काही वेगळं बाहेरून आणायचंही नाही किंवा काहीतरी व्हायचंही नाही. फक्त असं आहे, की अज्ञानाचं जे आवरण आहे, ते आवरण दूर झालं, की आपण जे आहोत त्याचा आपल्याला अनुभव येणार आहे. त्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. आणि असं ज्यावेळी घडलं आहे, त्यावेळी शिष्य आपल्या श्री गुरूंना शरण जाऊन जे सांगतो आहे, ते स्वानुभव निरूपण आहे. आणि त्यामुळे पहिल्याच ओवीमध्ये श्री गुरूंचं गुरुकृपेचा म्हणजे गुरुकृपेच्याच लाभाने त्याला काय कशाची प्राप्ती झाली आहे? स्वरूपाची प्राप्ती झाली. गुरुकृपेच्या लाभानेच झालेली. पण आता ज्यावेळी त्याचा अनुभव आलेला आहे, त्यावेळी अर्थातच ज्याचं त्याला परत, ज्याचं त्याला पुन्हा समर्पण, हा जो भाव येतो, त्या भावातून आता शिष्याला काय कळलंय? तर ज्यांच्या म्हणजे जे श्रीगुरु आपल्या समोर आहेत, त्यांच्या कृपेनेच मला हे मिळालेलं आहे आणि या कृपेमागे जी समोर व्यक्ती असेल, व्यक्तिरूपाने देहात दिसत असतील, तर या व्यक्तीमागे तेच तत्व आहे, ज्या तत्वाचा मी अनुभव म्हणजे शिष्याने अनुभव घेतला आहे. ते आणि मी वेगळे नाहीत. ते आणि मी एकच आहोत. हा एवढा मोठा अनुभव आल्यावर आता जीवनाचं सार्थक झाल्याचा भाव शिष्यामध्ये आलेला आहे. जीवनाचं सार्थक आणि अत्यंत निरपेक्ष असा आनंद यामध्ये तो डुंबत आहे. शिष्याला काय आता का बरं मुद्दाम हा निरपेक्ष आनंद असं म्हणण्याचं काय कारण आहे बरं? कारण सापेक्षतेने सुख आपण रोजच्या जीवनात मिळतच असतं आपल्याला. सापेक्षतेने मिळणं म्हणजे काय? काय संपत्ती आहे भरपूर. मला हे खायला मिळतंय, ते खायला मिळतंय, तिकडे जायला मिळतंय, ते पाहायला मिळतंय, काही ऐकायला छान मिळतंय. सगळं मला परवडू शकतंय. संपत्तीचं आलं आहे, छान आहे. त्याने सुख मिळतंय. पण त्याच्या आधाराने, सापेक्षतेने याचा अर्थ आधार असतो. निरपेक्ष म्हणजे तेच मी आहे. कशाचाही आधार नाही. आनंद याची आपण पुन्हा पुन्हा ते बघणार आहोत. शास्त्राने दिलेली व्याख्याच काय या आनंदाची व्याख्या काय दिली? विषय निरपेक्ष सुख. आणि अगदी हीच व्याख्या आता शिष्याच्या जीवनात उतरली आहे. आणि म्हणून हा शिष्य त्या आनंदात काहीही कुठलंही कारण नाही. कोणत्याही आधाराने काहीतरी आलेलं नाही. आणि त्यामुळे काहीतरी आतून काहीतरी जाणीवा झाल्या आणि मग काहीतरी झालं असंही नाही. तर काय आहे? निखळ आनंद. निखळ आनंद. कारण ब्रह्म किंवा आत्मा हे जे आपलं स्वरूप आहे, ते सुखरूप आहे आणि आनंद रूप आहे. आता आपण लक्षात घ्यायची काय महत्वाची गोष्ट काय आहे? की आपल्याला विषयांच्या आधारे, कोणत्याही आधारे जे जी सुख होतात, शब्द स्पर्श आता 10 विषय बोलायची गरज नाही. या ज्या विषयांच्या आधारे आपल्याला सुख होतात, ते मान्य आहे ना? ते मान्य नाही असं नाहीच. पण तो विषय जर गेला किंवा आपण काय समजतो? त्या विषयाच्या आधारे मला सुख मिळतंय. म्हणून तो विषय जाऊ नये म्हणून आपण त्याला घट्ट चिकटून राहतो. किंवा विषय जाईल की काय याच्या भीतीत राहतो. आणि म्हणून सतत आपण सुखाच्या मागे धावत राहतो.
इथे आपलं नक्की काय चुकतंय? मी हे मुद्दाम, शिष्य तर आत्ता सांगतो आहेच, पण आपण आता ज्या या काळा आधी शिष्यही याच अवस्थेत होता. तो त्यातनं आता बाहेर आलाय. पण मग ही अवस्था काय होती याचा आपल्याला विचार केला पाहिजे. जेव्हा आपण सुखाच्या मागे धावत असतो, तेव्हा आपल्याला त्या ज्यातून सुख म्हणजे आपल्याला वाटतं असं, की तो विषय आपल्याला सुख देतोय. म्हणजे संपत्तीचा पूर्ण काय करणं आपण विनियोग म्हणतो ना, तो करायचाच आहे. नियोजन करायचंच आहे. पण त्यामुळे इथे शिष्य जो आहे, आपण जो सुखाच्या मागे धावतो, ते कशामुळे धावतो? तर तो विषयच जणू काही आपल्याला आनंद देतोय, किंवा तो जो विषय आपल्यापासून दूर गेला, तर तो आनंद किंवा सुख आपलं जाणार आहे. अशा भ्रमात आपण राहिल्यामुळे आपण विषयांच्या मागे धावतो. आणि इथे आपलं निश्चित काय चुकतं? तर त्या विषयाच्या मागे आपल्याला जे वाटतं विषयात सुख आहे, तर ते विषयात सुख नसून आपण जे आनंद रूप आहोत, त्या आनंद रूपाच्या जो मूळ स्रोत आहे, तिथूनच ते सुख प्रकट झालेलं असतं. आणि तिथून ज्यावेळी सुख प्रकट होतं, तेव्हा त्याचा आनंद आपण घेतो. समोर विषय असल्यामुळे आपल्याला वाटतं या विषयाने आपल्याला सुख दिलं. असा भ्रम, म्हणजे असा मायेत आपण अडकतो. याचं पुन्हा उदाहरण घेऊया. एवढं सगळं बोलल्यावर आपल्याला उदाहरण नाही मिळालं, किंवा लक्षात आलं नाही, तर पुन्हा आपण गाडी घसरे खाली. तर याचं उदाहरण घेऊया. आता बघा, चहा हे नेहमीचं उदाहरण आपण घेऊ. चहा हा विषय घेऊया. चहा आपल्याला कसं होतं, सकाळी उठलो, कधी एकदा आता चहा घेऊ, छान फ्रेश वाटायला, मस्तपैकी चहा कधी एकदा घेऊ, मनात आल्या क्षणी भर 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 आपण पटापटा जाऊन आतमध्ये, मी आता हे पटापट सांगणार आहे, कारण हे उदाहरण मी दिलेलं आहे. पण पुन्हा आपण आत्ताच्या संदर्भाने घेतोय म्हणून सांगते, की भरभर जाऊन काय करतो, भांड ठेवणार, छानपैकी आपल्याला जसं आवडतं तसं छान पाणी, हे काय जे असेल ते घालणार, गवती चहा आवडत असेल ते, थोडं आलं, काय असेल ते, सुंदर चहा तयार केला. मग आपली जागाही बसायची ठरली असते, सुंदर कप ठरलेला असतो. आणि मग ज्यावेळी पहिला घोट आपण पितो चहाचा, तेव्हा आपण काय म्हणतो, वाह, काय फ्रेश वाटलंय, किती छान वाटलं. शास्त्र काय सांगतं माहितीये का इथे? छान वाटलेलं असतं, हे नक्की बरोबर आहे. तिथे आपलं आत्मसुख प्रकट झालेलं असतं. ते कसं प्रकट होतं? आता बघा, जेव्हा आपण उठतो, तेव्हा आपण काय, सतत आतून मनाचा संकल्प काय होतो? चहा हवा. मनाचा संकल्प झाला, बुद्धीकडे गेला. बुद्धी निर्णय घेते, हो, हो, आत्ताच हवाय. आणि कसा हवाय? छानपैकी आलं-बिलं घालून, असा निर्णय घेतलेला असतो. आता हा निर्णय मला तिथपर्यंत जाईपर्यंत, गॅसच्या ओट्यापर्यंत पोहोचेपर्यंत मध्ये गेला तर कसं काय चालेल? म्हणून चित्त ते धरून ठेवतं, की चहा घ्यायचा बरं का, चहा घ्यायचा छान आल्याचा चहा प्यायचा आणि अगदी छान तिथे बसून पिऊया. आजची तर सकाळ किती छान आहे, गार वारं आहे. सगळं चित्त आपल्याला पकडून ठेवतं. तो जो संस्कार आहे. हे आता मन, बुद्धी, चित्त या सगळ्यांकडून हे सगळं काम होतं. सगळा चहा गाळून झाल्यावर जेव्हा आपण चहा पितो आणि पहिला घोट पितो, तेव्हा काय घडतं? मन, बुद्धी, चित्त हे शांत होतात. अहंकार काय म्हणत असतो मगाशी? चला मला चहा हवाय, मला चहा हवाय, असा नाचत असतो. मग आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत होतात, जेव्हा मी पहिला चहाचा घोट घेते. ही खरी प्रक्रिया होते. आतूनच आत्मसुख प्रकट होतं. कारण इतका वेळ काय चाललेलं असतं या घडीमध्ये? मला चहा हवाय, चहा केला, चहाचा घोट घेतला, मन, बुद्धी, चित्त, संकल्प, निर्णय
आणि त्या चित्ताने धरलेला तो भाग हे सगळं एकरूप होतो. अहंकार पुरत नाही, चहा मिळालेला असतो आणि अशा पद्धतीने आत्मसुख प्रकट होतं. बरोबर आहे, हे शास्त्र सांगतं. आता आपण ही गोष्ट, शास्त्र म्हटल्यावर ते एक पक्कच आहे, पण पुन्हा आपण चावून सुलाखून काढायचं आपल्यासाठी ते, की हे पक्क कसं करायचं, की हे असंच आहे. प्रत्येक गोष्ट अशाच पद्धतीने होते बरं का. पण मग हे पक्क कसं होईल माझ्या याने? म्हणजे मग कसं? जर मला आता आपण विचार करूया, की जर मला चहा सुख देत असता, आपण म्हटलं ना, विषय सुख देतात असं आपल्याला वाटतं. ते विषय सुख देतात म्हणून आपण काय करतो? धरून ठेवतो त्यांना. मग जर मला चहा सुख देत असता, तर मला सांगा, दिवसभर आपण जेवणं, खाणं कशाला केली असती? चहात जर इतकं सुख मला मिळतंय, तर अजून 2 तासांनी मी परत चहाच पिईन. त्यानंतर परत जेवणाच्या वेळी चहाच असेल. असं का काय बरं घडत नाही? आपल्या घरी आल्यानंतर माझा चहा पिऊन झाल्या-झाल्या कोणीतरी आलं, काय म्हणतील? आपण लगेच त्यांना म्हणतो, "मी आपला घोटभरच घेईन मी आत्ता कपभर चहा घेतला." का बरं? असं का बरं घडावं? जर चहा विषय जर सुख देत असेल, तर शेवटी आपल्याला आता नको वेळी चहा, त्याने मला ॲसिडिटी होईल. एवढ्यापर्यंत कसं काय आपण येऊन पोहोचतो? म्हणजे मग तो विषय, म्हणजे मग त्या चहामध्ये चहाने आपल्याला सुख दिलं आहे का? तर निश्चित नाही. चहातून सुख आलेलं नाही. हे सुख, आत्मसुख, पहिल्या घोटातलं आत्मसुख प्रकट कशाने झालं? जिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचे व्यापार थांबले, एकरूप झालं. त्या क्षणी आत्मसुख प्रकट आहे. हा भाग आपण आत्ता इथे का बोललो? तर महत्वाचा भाग आपण बघतोय, की निरपेक्ष आनंदात शिष्य श्री गुरूंची स्तुती करतो आहे. कारण त्याला आता तो आनंद जो सद्गुरू त्याला सांगत होते. कशी गंमत आहे माहितीये का? सद्गुरू युक्ती सांगू शकतात. सद्गुरू बसवून शिकवू नाही शकत. शिकवू नाही शकत म्हणजे काय करत नाहीत? हे आपण जसं एकामागे एक स्टेप करत जा, असं कोणीच सांगू शकत नाही. सद्गुरू शास्त्र, आपल्याला साधना, जे काही आपल्यासाठी पूरक असेल, ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवू शकतात. करायचंय कोणाला? आपल्यालाच करायचा आहे. हा पक्का भाग लक्षात घ्यायचा. कारण जसं ते समोर आपल्या काय जे देखीजे भूत, ते मानिजे भगवंत. तर ते मानिजे नाही, ते असे आहेच. ते भगवंतच आपल्या समोर असलेले प्रत्येक गोष्ट ही निखळ ब्रह्मच आहे. पण ती आपल्याला आपल्या भेदामुळे दिसत नाही. तर इथे जो निरपेक्ष आनंद सांगितलेला आहे, तर हे निरपेक्ष आनंद हा माझाच स्रोत कुठला आहे? मीच आत्मरूप, मीच सुखरूप आहे, मीच आनंद रूप आहे. त्या आनंद रूपाचं मूळ ते माझं आहे. त्या मुळातनच ते निरपेक्ष आनंद आहे. आणि तो ज्यावेळी शिष्याला कळला, तेव्हा गुरुची अत्यंत स्तुती करणं चाललेलं आहे आणि त्यामध्ये हे गुरु, ते काय, तो शिष्य काय म्हणतोय गुरूंना, की अज्ञानामुळे मी अनाथ झालेलो होतो. बघा, फार सुंदर सांगितलेलं आहे. काय अज्ञान होतं? अज्ञान कुठलं आहे? तर सगळ्यात महत्वाचं, मी देह आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाचंच अज्ञान आहे. मुळात आत्मा किंवा ब्रह्म असलेला मी, मला देह समजायला लागला. तर मी देह आहे. मी या ज्या जगात राहतो ते जग सत्य आहे. म्हणजेच काय? जगात घडणाऱ्या विविध घटना, विविध परिस्थिती, असणाऱ्या आजूबाजूला व्यक्ती, सगळ्या गोष्टी या सत्य वाटणं. खऱ्या, खऱ्या म्हणजे सत्याचं डेफिनेशन माहितीये. आता मी सांगणार नाही, आता तुमची झालेली आहे, हे मला माहिती आहे. तर सत्य वाटणं आणि अशामुळे मी देह, जग सत्य वाटल्यामुळे याच्यामध्ये मीच कर्ता आहे, मीच भोगता आहे. हा जो भ्रम आहे, हा दृढ होणं म्हणजे अज्ञान आहे.
आणि इथे शिष्य सद्गुरूंना सांगतोय, हे गुरु, मी या अज्ञानातून बाजूला कोणामुळे झालो, तर तुम्ही माझे आश्रयस्थान आहात. तुमच्या आश्रयाने, किती सुंदर आहे बघा, सद्गुरूंच्या आश्रयाने स्वरूप स्थिती प्राप्त होते. हा पूर्ण भाग आपण आज शांतपणे स्पष्ट विचार करून घेऊ शकतो. सद्गुरूंच्या आश्रयाने किती महत्वाचा आश्रय आहे म्हणजे बघा. कारण सद्गुरू विना, सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळेच स्वरूप स्थिती प्राप्त झाली आहे हे शिष्याला कळल्यामुळे आता शिष्य म्हणतोय की तुम्हीच तंत्र स्वतंत्र सगळे सर्वेश्वर हे तुम्ही आहात. सद्गुरूंची स्तुती चालू आहे. आपल्या कृपादृष्टीमुळे शिष्य सांगतोय, तुमच्या कृपादृष्टीमुळे अनर्थकारी म्हणजे काहीही जीवनात जो काही अर्थच नव्हता, मला वाटत होतं की जीवन खूप छान चालू आहे, असं जे अनर्थकारी जीवन चालू होतं, ते निरर्थक जे जीवन होतं, त्या जीवनाला बाजूला सारून आता माझं जीवन सार्थकी लागलेलं आहे. खूप खूप महत्वाचा भाग शिष्याने श्री गुरूंकडे पूर्ण त्याचं समर्पण केला, विचारच समर्पित केला त्यांनी. तुमचा जय जयकार असो, असं म्हणतोय आपले शिष्य म्हणतोय गुरूंना, तुमचा मी जय जयकार करतो, कारण माझं जीवन सार्थकी लावायला कारणीभूत फक्त आणि फक्त सद्गुरू आहेत. फोडुनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार. सद्गुरूंविषयी सांगितलेलं आहे की सद्गुरू करतात काय. सद्गुरू हे म्हणजे कोण, आधी कसं मागे मागे यायला लावतो बघा, हा विषय सुरू झाला की असं मागे मागेच यावं लागतं. थोडक्यात बघूया सद्गुरू म्हणजे कोण नक्की. तर सद्गुरू सत, सत म्हणजे काय, जे आहे आहे आणि आहे, आत्मा ब्रह्म याची जो ओळख करून देतात, त्याचा अनुभव, त्या तत्वाचा ते तू आहेस असा अनुभव आपल्याला आणून देतात, ते सद्गुरू. भगवंताची, तू देह नाहीस, तर तू स्वतः ब्रह्म किंवा तो सगुणात भगवंत तूच आहेस, याची जे ओळख करून देतात ते सद्गुरू. बाकी सगळे गुरु यामध्ये मोडतात, की जे या जगातलं जे काही शिक्षण होतं ते सगळं गुरूंक. एकमेव सद्गुरू असे असतात, फोडुनी शब्दाचे अंतर आणि वस्तू दाखवी निजसार. वस्तू याचा परमार्थातला अर्थ आहे ब्रह्म. फार सुंदर पद्धतीने जर आपण समजून घेतलं ना, तर हे धागे, ब्लॉक्स म्हणतो ना आपण, ते जुळले ना, काय म्हणतो ते पझल असतं त्याचं, ते जुळलं की कसं छान लागतं, ते तशा पद्धतीचं आहे शास्त्र. फार काही त्यामध्ये चिकित्सा करत बसायची गरज नाहीये. छानपैकी एखादा शास्त्राने सांगितलेल्या संगतीने जर गेलो ना आपण, बरोबर जिथे आपलं गंतव्य आहे तिथे पोचणारच आहोत. हे पक्क आहे आणि हे निश्चित आहे. यावर आपली श्रद्धा आहे. आता इथे आपल्याला आता जेव्हा शिष्याने असा जय जयकार केला, तेव्हा आपल्याला दोन भाग पक्के आता आधी जाणून घ्यायचे, की शिष्य एक तर निरपेक्ष आनंदात आहे, म्हणजे आनंद स्वरूपाला पोचलाय. म्हणजेच काय, तर तुकाराम महाराज जसं म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. तुकाराम महाराज हे म्हणायला त्यांची काय एकदम परिस्थिती बदलली होती का, एकदम त्यांना काही राज्यविद्या मिळालं होतं का, अचानक त्यांना त्यांचं घर एकदम काय रजवाड्यात बदललं होतं का, असं काहीच झालेलं नव्हतं. त्यांचं जीवन जसं चाललेलं होतं तसंच सुरू होतं. पण तरी सुद्धा अभंगात ते काय म्हणताय, आनंदाचे डोही आनंद तरंग. कारण संपूर्ण दृष्टी आतमध्ये वळवलेली आहे. अंतर्निष्ठ झालेले आहेत. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. सतत
पावली संतांची चरण आहेत आपल्याला अलर्ट करण्यासाठी. मग इथे ज्यावेळी आता शिष्य असं सांगतोय, की मला समजलं तुमच्या शिवाय माझं जीवनाचं सार्थक किंवा अर्थपूर्ण जीवन मी म्हणजे माझं जीवन घालवलं गेलं असतं. जीवन हे वापरायसाठी असतं. जीवन घालवावं का हो? एवढं सुंदर मनुष्य देह मिळालाय, तो असाच वापरायला पाहिजे, तर घालवून टाकायचं का हो? म्हणजे इथे आपल्याला लक्षात काय घ्यायचंय, सगळ्यात महत्वाचं, की जेव्हा असं अर्थपूर्ण, ज्याला प्रत्येक गोष्टीला इकडच्या काही सार्थक करण्याची मिळालेली आपल्याला मनुष्य देह मिळालेला असून आपण जर त्याकडे दुर्लक्ष करत असतो, तर आपल्या इतके दीनवाणे किंवा दैन्य भोगणारे आपणच. असाच शिष्य या पद्धतीने श्रीगुरूंना सांगतो, की इथे आता ते सगळ्यात महत्वाचं, की अर्थपूर्ण अर्थपूर्ण असं ज्यावेळी आपण म्हणतोय, तर आता इथे आपला विचार काय केला पाहिजे, की रोजचं आपलं जीवन आता नॉर्मली आपण सर्वसामान्य माणसं, संसारी म्हणू, प्रापंचिक म्हणू, कसा विचार करतो जीवनाचा? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आहे, व्यवसाय आहे, प्रजोत्पादन आहे, पुन्हा त्याचं संवर्धन आहे. हे सगळं भोग आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्याला जीवनात निश्चित स्थान आहे. कर्म आहे ते आपणच इच्छा केलेला, त्यातून येणारी ती शांतपणे करायचीच आहे. पण एवढंच करत राहणे, याला अर्थपूर्ण म्हणता येईल का? हा विचार करणं आवश्यक आहे. कारण त्या गोष्टीला आपण जर हे अर्थपूर्ण मानलं, तर त्या प्रत्येक गोष्टीतून अनर्थ निर्माण होतात आणि त्याचे आपण अनुभव पण घेत असतो. आता याचा आपण विचार थोडा अजून करू. म्हणजे कसं कसं होतं हे, की जेव्हा आपण ज्यावेळी म्हटलं, की अर्थ म्हणून काय बघितलं, की अन्न, त्याच्यातनं काय होतं, पोषण होतं, आरोग्य मिळतं. अन्नामधनं काय मिळतं? पोषण होतं आपलं. चांगलं आहे, अर्थ आहे त्याला. पण लगेच त्याला दुसरी बाजू कुठली आहे? अतिपोषण झालं, की रोग झाले, अपथ्य होतं, की ही लगेच त्याची दुसरी बाजू सुरू आहे. जेव्हा आपण अर्थाचा विचार करतो, त्याला बाजू नाण्याची लगेच अनर्थाची तयार आहे. अशाच पद्धतीने आपण वस्त्र काय करतं? संरक्षण करतं. पण मग अनर्थ काय असतो? त्याच याच्यासाठी अभ्यास, ते मिळावं, स्पर्धा, परिग्रह म्हणजे साठवून ठेवणं, ही वृत्ती कशातनं निर्माण होते? त्याचा काही उपयोग असतो का? त्याने काही आपल्याला सुखरूपत्व, आनंद रूपत्व, मोक्ष मिळणार असतो का? नाही. मग फक्त तेवढ्याच याच्यात राहिलो, तर त्याला सार्थक म्हणता येतं का? अर्थ ठीक आहे ना, जेवढं आहे तेवढं व्यवहारापुरतं करायचंच आहे, हे सांगणं इथे चाललंय. अन्न, वस्त्र, निवारा. निवारा कशासाठी? छान विश्रांती, आपल्याला परमेश्वराच्या कृपेने ठीक आहे. पण त्याच्याच मागे अनर्थ काय सुरू होतो? त्याच गोष्टीच्या वाटण्या होतात, तेव्हा दुःख येतं. त्यानंतर त्या गोष्टीचा कसा मीच केलं, मी कमवलं, याचा अभिमान निर्माण होतो. बघा बरं, बरोबर कॉन्ट्रास्ट होतंय की नाही? म्हणजेच आता जे अर्थ आणि अनर्थ हे जे आपण बोलतोय, ते आपण सुख-दुःखाविषयी बोलतो आहोत. आपल्याला जिथे जिथे सुख वाटतंय, तिथे तिथे मागे दुःख आहेच. पण आपण त्या सुख-दुःखाच्या धाग्यांना जीवन म्हणत राहतो. तसं नाही आहे. आत्ता शिष्य काय म्हणाला? निरपेक्ष आनंद तो उपभोगतो आहे, कारण मीच आनंद रूप आहे. असं आपल्याला रोजच्या प्रपंचात जगता येतं का? निश्चित येतं. मग त्यासाठी आधी आपण आता हे जे कॉन्ट्रास्ट बघतोय, ते थोडे बघूया. शिक्षण आहे. शिक्षण घ्यायलाच पाहिजे. काय असतं? त्यातून अर्थ म्हणजे काय निर्मिती होते त्याची?
शिक्षण का घ्यावं यासाठी आपला चरितार्थ चालतो, यासाठी शिक्षणाचं आहे. पण पण तेच जरी आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालं, घेतलं गेलं, तिथे सुद्धा काय येतं? अनर्थ काय होतो? स्पर्धा आहे, तिथे मत्सर आहे, दुसऱ्याला डावलणं आहे, खाली ठेवून वर येणं आहे, डावपेच आहेत, नुकसान करणं आहे दुसऱ्याचं, चालूच आहे. त्यानंतर व्यवसाय आहे. व्यवसाय काय देतं? संपत्ती. आवश्यक आहे. रोजचं जीवन आपल्याला जगायला, चांगलं एक दर्जेदार काही गोष्टी करण्यासाठी, राहण्यासाठी आवश्यकच आहे. नाही कोणी म्हणत नाही. पण त्याच्या मागे काय लागून आलं? जर तिथे शरणागती नसली, ते ईश्वराकडून आलंय असं जर मान्यच नसलं, तिथे मी करता भोगता असलं, तर त्याच संपत्तीचा अहंकार, संचय होतो, कठोरता. म्हणजे काय होतं? कोणाला खरोखरच गरज असली, तरी काही वेळेला नाही दिलं जात. आणि मग दान केलं म्हणून दाखवण्याची पण वृत्ती. दान पहिलं दाखवणं, हे दान शब्द म्हणणंच चुकीचं आहे तिथे. मग आता ज्यावेळी प्रजोत्पादन आहे, मनुष्य निर्माण मनुष्य म्हणून आलाय, पुढच्या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. ही सहज प्रवृत्ती आहे. ती सहज प्रवृत्तीपर्यंत मान्य आहे. पण त्यानंतरचं अनर्थ काय आहे त्यामध्ये? व्यभिचार आहे. त्याच्यापुढे आजार आहेत काही. हे सगळं विचार केला तर यामध्ये बरोबर आपण भोग कशासाठी सुख आहे, पण तेच सुखाच्या मागे धावत 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 धावून 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 काय होतं बरं? दमून जातो. क्षीण, भाग गेला क्षीण गेला असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. पण भाग गेला क्षीण गेला कधी? ज्यावेळी त्याचे चरण, त्याच्या चरणापाशी, विठ्ठलाच्या चरणापाशी गेलो, तेव्हा तो गेला. म्हणजे समर्पण, त्याला शरणागत झालो तेव्हा तो गेला. नाहीतर या भोगांच्या मागे संपूर्ण आयुष्य आपलं वाया जातं. मनुष्य जन्म मिळालेलं. आणि मग आता विचार येतो, आपण आपण मुद्द्यालाच बोलतोय, कारण शिष्यानी श्रीगुरूंना काय सांगितलं? की आता माझं जीवन सार्थकी लागलं. मग असं जीवनाचं सार्थक कशात आहे बरं? हा विचार केला पाहिजे. आता प्रापंचिक दृष्टीने सगळा केला, की अर्थ जिथे जिथे दिसतंय तिथे अनर्थ सुद्धा कसा आहे. मग आता आता आपल्याला विचार काय करायचा आहे, की निश्चित अर्थपूर्णता कशामध्ये आहे? आणि मग त्याचं सार्थक काय आहे? हा विचार थोडासा करून मग पुढचे सगळे हे बघूया, आपण ओव्या बघूया. मग आता अर्थपूर्णता कशात आहे? फार महत्वाचा मुद्दा आहे बरं का हा. शिष्याच्या निमित्ताने आपल्याला विचार करायची आता वेळ आली, की खरोखर हे रोजचं जीवन आपण जे जगतोय, ते खरंच अर्थपूर्ण आहे का? आपल्याला जीवनाचं सार्थक हवं आहे का नाही? एवढा अभ्यास करतोय आपण. जगी धन्य झाला, मानवी जन्म धन्य झाला, असं मनाच्या श्लोकात सांगतात. मग हे धन्यता, ही सार्थकता कशात आहे? अर्थपूर्णता कशात आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पहिला भाग जो येतो, तो म्हणजे मनुष्यत्व. आपण हे 3 भाग बघितले होते. मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि आपल्याला यांचा सद्गुरूंचा लाभ. ज्यावेळी आपण असं म्हणतो महापुरुष संश्रयः असं म्हणतात. म्हणजे सद्गुरूंचा लाभ, संतांचा लाभ. तर अर्थपूर्णता कशात आहे, की हे जे मनुष्यत्व मला मिळालं, ते कशासाठी मिळालंय? या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. उत्तम पद म्हणजे काय? उत्तम पद म्हणजे मोक्ष आहे किंवा स्वरूप जाणते. ज्याने मला स्वरूप जाणण्याची क्षमता प्राप्त होते, त्याला मनुष्यत्व म्हणतात. मनुष्यत्व मला फक्त तेवढ्यासाठी मिळालेलं आहे. मग असं ज्यावेळी मला कळेल, त्यावेळी ती अर्थपूर्णता कशात आहे? हे मनुष्यत्व मी जाणणं, की मला हे मनुष्यत्व माझं स्वरूप जाणण्यासाठी मिळालेलं आहे आणि त्याचं सार्थक कसं करून घ्यायचं? मग ते मनुष्यत्व मला
काय काय अधिकाराने, त्यात कुठल्या अधिकाराची प्राप्तीने मला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होणार आहे. या मनुष्यत्वाचा उपयोग मी कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, हा पहिला भाग आपल्याला सार्थक करण्यासाठीचा अर्थ पूर्ण करून घेतला पाहिजे. मग आता आरोग्य, दुसरी गोष्ट काय आहे? कर्तव्य पूर्तीसाठी अर्थपूर्णता म्हणजे अर्थ कशामध्ये आहे? ते आरोग्य. आरोग्यम धनसंपदा असं समर्थ म्हणतात. का बरं? जेव्हा हे मनुष्यत्व मिळालंय, तेव्हा हा जो देह आहे, तो मी त्याच्याकडे काही लक्ष दिलं नाही. मला कळलं हा देह काय, देह म्हणजे मी नाही. मग मी तो कसा पण ठेवावा. असं नाही चालत ना. कारण त्याचं आरोग्य जर मी जपलं, तर ते जसं त्याला जितकं आणि जेवढं आवश्यक आहे, ते मला देणं हे माझं कर्तव्य आहे. ते आरोग्य सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. आणि अशी कर्तव्य पूर्ती आपण करतो, तेव्हा आपल्या जीवनात अर्थ असतो. आणि ही पूर्णता सार्थकी कधी लागते? की याच्या आधाराने, कष्टाने होईना, कुठल्याही आधाराने परोपकार केले जातात. त्याचं सार्थक होत. आपल्याला जेव्हा आपण आपण म्हणतो ना, तन मन धनाने सेवा करावी. तर त्या पद्धतीने तन हे सुद्धा तितकंच आरोग्यम धनसंपदा हे आपलं कर्तव्य आहे. तिथे अर्थपूर्णता आहे. आता कर्म, मनुष्यत्व बघितलं आपण, त्यानंतर बघितलं आरोग्य आणि आता आपल्याला कर्म, कर्म तर सुटणार नाहीये शेवटपर्यंत. मग कर्म करताना मुळात काय लक्षात ठेवायचंय? हा भाग आपण अगदी हरिपाठापासून बघितलेला आहे. मग कर्म करताना ईश्वर इच्छेचे, ईश्वर शरणागती, ईश्वर इच्छेने हे म्हणजे जे काही माझ्या समोर आलेलं आहे, ते ईश्वरी योजनेतून आलेलं आहे. ती ईश्वरी व्यवस्था आहे. आणि त्या ईश्वराला मला माझं कर्म अर्पण करायचं आहे. या विचारांनी जेव्हा कर्म होईल, तेव्हा चित्त शुद्धी होणार आहे. सार्थक काय आहे? चित्त शुद्धी होणे हे सार्थक आहे. पण ते कशामुळे? कशामुळे होणार आहे? तर ते ईश्वर इच्छेने, त्या ईश्वरास अर्पण केल्याने. ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे, की ईश्वराला आपल्या स्वकर्म कुसुमांची विरा काय द्या? तर ईश्वराला आपली कर्म पूर्ण अर्पण करा. तर तो कधी संतुष्ट होणार आहे? जेव्हा आपण कष्ट केलेली, जे आपण कष्ट करून जी कर्म करतो, ती तशीच्या तशी ईश्वरार्पण केली, तर ती ईश्वराला संतुष्ट करणार. आपण काय बघतो, आज मी ही उदबत्ती आणेन, आज मी तो धूप आणेन. मग मला असं त्याने प्रसन्न कोण होतो? आपणच होतो खरे तर. आपल्यालाच आवडतं ते. याच्यात चूक काही नाहीये. पण मुळात विचार काय आहे मागे? मुळात विचार असा आहे, ईश्वराच्या इच्छेने, ईश्वराने जे नियम केले, त्या नियमात मी दखल द्यायची नाही. त्या नियमाचं पालन केलं, त्या पद्धतीने मी जर कर्म केलं, चित्तशुद्धी हा त्याचा प्रसाद आहे. आणि चित्तशुद्धी यामध्ये सार्थक आहे. अगदी त्याचप्रमाणे पुढचा भाग येतो उपासनेचा, ईश्वर आणि प्राणीमात्रांची सेवा. सगळीकडे सर्वांगटी तोच आहे. भरला घनदाट हरी तोच आहे. याने काय मिळतं? उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे काय? की सगळीकडे तेच तत्व भरून आहे. चेतन, अचेतन जे काही सगळ्याचा अनुभव येतो, तिथे फक्त तोच आहे. केवळ तो. हे जर आपल्याला, हाच विचार जर आपल्याला पूर्ण दृढ करता आला, तर चित्त काय होतं? शांत होतं. जे चित्त सारखं विषयांमध्ये इकडे जा, तिकडे जा, असं हलत राहतं, स्थिर असतं, मग काय होतं? दैन्यवाणं होतं. मग अशी दैन्यवाण्या न होता सार्थकाकडे वाटचाल चालू झाली, तर तिथे चित्तशुद्धी,
चित्त शांती ही निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेने साधणार आहे. आपण जीवनात अर्थपूर्णता कशा कशाने बघितली? एक तर मनुष्यत्व जाणून घेणं, आरोग्याकडे संपूर्ण कर्तव्याने, कारण ते आपल्याला भगवंताच्या सेवेसाठी लावायचं. अशा निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि मग काय हवं? मुमुक्षत्व हवं. जीवनाचा आपला हेतू काय? मी का आलो? मी इथे का आलो? हे जर हेतू म्हणजे ज्ञान, ज्ञान मिळवण्यासाठी आत्मज्ञान आहे हा इथे. पी-एच-डी आणि हे सगळा भाग नाही. आत्मज्ञानाची आस असणं. त्यासाठी ध्यास त्याचा लागणं. इथे मुमुक्षत्व म्हणतात. जीवनात अर्थपूर्णता, मुमुक्षत्व असलं तर त्यामध्ये आहे. त्यानंतर काय? श्री गुरु प्राप्ती. कारण तिथे कल्याण होणार याची निश्चिती. पहिला श्लोकच आपला आता आज सगळा असंच, ही जी ओवी आहे तेच सांगतेय. संपूर्ण शिष्याला काय अनुभव आला? तुमच्या विना मला हे कळलंच नसतं. म्हणजे श्री गुरु किंवा सद्गुरू हे आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात येतात. आपल्याला प्रापंचिक काहीतरी फायदे व्हावेत, आपल्याकडून त्यांना व्हावेत, असा कुठलाही भाग या गुरु शिष्याच्या नात्यात नसतो. खूप सुंदर समर्थांनी गुरु दक्षिणेचं दासबोधाच्या याच्यात लिहिलेलं आहे. फार सुंदर लिहिलेलं. आमुच्या मागे त्या म्हणजे हे म्हणतायत, समर्थ म्हणतायत, की आम्हाला शिष्यांकडनं काहीही नको आहे. आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी. आमुच्या मागे जगदीशासी अखंड भजत जावे. हा जो जगदीश ईश्वर आहे त्याचं अखंड भजन संपूर्ण जगात करत राहा, हीच माझी गुरुदक्षिणा. आता सांगा मला, आपल्या कल्याणासाठी आहे, नाही तर कशासाठी आहे? हे असं कल्याण म्हणजेच तिथे ज्ञानाची प्राप्ती होते. आणि मग स्वतःच सार्थक कशात आहे? अर्थपूर्णता कशात आहे? मोक्ष लाभ. कारण जेव्हा मला माझं स्वरूप कळतं तेव्हाच मी दुसऱ्यांना त्याचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे करू शकते. अशा पद्धतीने अर्थपूर्णतेने, जीवनात अर्थपूर्णतेने राहणं आणि त्या जीवनाचं सार्थक करणं, त्याचा भाग आत्ता या पद्धतीने आपण समजून घेतला. आणि तो कशामुळे होतो? तर म्हणजे श्री गुरूंचं जे शिष्याविषयी असणारी प्रेम आहे, तळमळ आहे, करुणा आहे, आस्था आहे, त्यांच्या सदिच्छा आहे, हे सगळं सगळं भाव सद्गुरूंपाशी असतात, त्यांच्या दृष्टीत असतात, त्यांच्या संकल्पात असतात. आणि हे सगळं शिष्याला निरपेक्षपणे ते देतात. तो शिष्य सुद्धा तेवढा अधिकारी असावा लागतो. सत्शिष्य. सत्शिष्याची दासबोधात लक्षणं सांगितलेली आहेत. आपण जरूर जावं आणि ती बघावीत, निश्चित बघावी. तर शिष्य असा अर्थपूर्ण जीवन जगणारा असला तर सद्गुरूंच्या या दृष्टीचा लाभ त्या शिष्याला निश्चित होतो. आता आपण तोच भाग आता या ओव्यांमधनं बघतो आहे. पुढे काय होतं? शिष्य सांगतोय सद्गुरूंना की हा जो चिदाभास, आपण जीवाची व्याख्या बघितली होती. काय होती? आत्मा आहे, बुद्धीत आहे आणि बुद्धीत पडलेला प्रकाश. तिथे आपण अंतःकरण म्हणतो, बुद्धी म्हणायचं कारण तो बुद्धी प्रकाश घेऊ शकते या याने. तो बुद्धीत पडलेला प्रकाश जो आहे त्याला चिदाभास म्हटलं जातं. आणि जे सगळं करतो, जे काही कर्म करतो, कोण जे करतं काय जे, ते तो सगळा चिदाभास करतो आहे, असं शिष्य पुढे गुरूंसमोर सांगतोय, की हे सगळं चिदाभास करतोय. आत्मा काहीही करत नाही. तो अकर्ता आहे. आत्मा म्हणजेच कूटस्थ चैतन्य. या देहात जे सर्व कणाकणात व्यापून आहे, ते कूटस्थ चैतन्य, त्यालाच आत्मा म्हणतात. मग ते काहीही, ते अकर्ता आहे.
इथे शिष्य बोलतोय आणि करणारा जो आहे तो चिदाभास आहे, हे मला लक्षात आलेलं आहे. आणि मायेच्या शक्तीमुळे आजपर्यंत मी मला चिदाभास म्हणजे जीव समजत होतो. म्हणजेच काय, जीवभाव मी घट्ट धरला होता. म्हणजेच काय, मी माझ्या बुद्धीने सगळं करत होतो. असं त्याला बुद्धी बुद्धी बुद्धीला ऍक्टिव्हेट करणार तत्व काय आहे मागे? आत्मा आहे की नाही? ते नुसतं त्याच्या तत्वावर, सत्तेवरती ऍक्टिव्हेट होती, असं जणू काही आहे. आणि आपल्याला सतत काय वाटत असतं? मी बुद्धिमान, माझी बुद्धी अशी, माझं तसं, हे तसं. बुद्धी ही जड आहे, पांचभौतिक आहे. अग्नी तत्वाची, अग्नी याची आहे, तत्वाची आहे आणि सत्वगुणाची आहे. पण त्याचा आत्मप्रकाशावर ती जणू काही तो भाग, तिथे चिदाभास, तो आभास आहे. हा सगळा भाग जो आता आपण बोलतो आहोत ना, तो भाग असा का, किंवा हे अकर्ता कसं, याचा अनुभव शिष्याला आलेला आहे. फार महत्वाचं आहे. म्हणून आपण त्याग निरूपण, माया निरूपण, ब्रह्म, साधन एवढं सगळं करत 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 आलो. आणि आता इथे शिष्य स्वतःच हे सांगतंय की ह्या कुठे भ्रमात अडकल्यामुळे, आता हा भ्रम मला कुठून आला, कशा निर्माण झाला, तर ते वासनेसंगी. तेही आपण पाहिलं. ती वासना जी आहे, कुठल्या कुठल्या, देह वासना आहे, लोक वासना आहे. देह वासना म्हणजे काय, मी देह आहे त्यामुळे हा देह जपून ठेवायचा, हा देह गेला की मी जाणार, या भ्रमात मी होतो. लोक वासना असते, मला सगळ्या लोकांनी छान म्हणावं, मग मी छानच असावं, ही लोक वासना आहे. शास्त्र वासना आहे. त्यानंतर विषय वासना आहे, 10 विषयांच्या वासना आहे. मग आता ज्यावेळी शिष्य सांगतोय, ज्या क्षणी मला समजलं की हे चिदाभास म्हणजे काय, जोवर मी करता, मी भोगता, जग सत्य आहे, सगळा भेद मला सत्य वाटत होता, कर्तृत्व भोक्तृत्व माझंच वाटत होतं. मी जोवर संघात होतो, संघ म्हणजे काय, व्यक्तीचा, घटनांचा, परिस्थितीचा, सगळ्यांच्या संघात होतो. विकार, भ्रांती, या सगळ्या भ्रांतीच बोलले मी. त्या भ्रांतीमध्ये म्हणजे जे विकार आहेत त्यांना सत्य मानून चाललेलो होतो, तोवर मला हे सगळं एक तत्व आहे, अद्वैताचा अनुभव नव्हता. मी वासनेच्या चक्रात अडकलो होतो. मान्य करतोय शिष्य इथे, संपूर्ण वासनेच्या. आणि आता ती वासना गेली. आता याच्या याने आपल्याला काय कळतंय ते बघा, की वासनेच्या चक्रातून सुटायला वासनाच जिरवावी लागते. वासना ठेवून आपण हरिवृत्ती बाळगू शकत नाही. एका वेळी एकच वृत्ती काम करते. मग ही वासना कधी गेली, हे शिष्य आता इथे या पद्धतीने सांगतोय, की जेव्हा चिदाभासाचं सगळं चाललेलं आहे व्यापार, मी काहीही करत नाही. मी काही करत नाही याचा अर्थ आत्मस्वरूप. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी काही करत नाही, मी सतरूप आहे, मी आहे, मी येत नाही, मी जात नाही, मीच ज्ञानरूप आहे. कोणत्याही ज्ञेयाची मला आवश्यकता नाही. ज्ञानाकरता, ज्ञान मिळवण्याकरता ज्ञानाची वखवक थांबली आता, कारण मीच ज्ञानरूप आहे. माझ्याच प्रकाशात हे सगळं प्रकाशित होत आहे. एवढं सगळं शिष्य सांगतो. हे सगळं जे दिसतंय, अनेक ब्रह्मांड, हे ते सगळ्या गोष्टी, हे सगळं हे माझ्या प्रकाशात आहे. हे मी त्याचा भाग नाही, तर हे माझ्यामुळे, म्हणजे मी चैतन्याचा भाग, चैतन्याचा अनुभव आल्यामुळे शिष्य हे सांगतो आहे, की कुटस्थ चैतन्य भोगून अभोक्ता, करून
अकर्ता हे जे भाग आहेत, कर्ता मी नाही, हे सगळा भाग म्हणजे काय? अज्ञानाचे बंध संपूर्ण तुटलेले आहे. आणि अज्ञानाचे बंध तुटणं याचाच अर्थ मी देह, जग सत्य, मी करता भोगता, या सगळ्या, हे जे सगळ्या अज्ञान होतं, त्या सगळ्या वासना, ते बंध तुटले आणि वासना निघून गेल्या. हे सगळं सुंदर पद्धतीने शिष्य श्री गुरूंना सांगतो आहे. या पुढे तो सांगतो की देहा एवढा सामान्य जीव मी मला मानत होतो, अल्पज्ञ, अल्पशक्ती, पण ज्या क्षणी आत्मानुभव आला त्या क्षणी मी सर्वव्यापी झालो. मी सर्वप्रथम म्हणजे काय काय झालं माझं, त्यामुळे काय झालं, मी सर्वव्यापी आहे हे माझ्यामुळे चालू आहे. हे माझ्या प्रकाशात, स्वयंप्रकाश म्हणायचा ज्ञान, इथे प्रकाश म्हणजे हा भौतिक नाही. तर त्यामुळे ज्या क्षणी आत्मानुभवाला म्हणजे मीच ते आहे हे कळल्या क्षणी सर्व भ्रम निघून गेले आणि त्या क्षणी जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली. जन्म मरण कोणाला असतं? बघा, विचार करा किती सुंदर झालंय. ज्यावेळी शिष्य असं सांगतोय जन्म आणि मरण हे अवस्थांना, जीवा देहाच्या ज्या अवस्था आहेत, देह जन्माला येतो आणि मरण पावतो. प्रारब्धवश सगळं प्रारब्ध देहाला आहे. जीव मुळात ब्रह्म आहे. जीवाने जीवभाव धरला म्हणजे या ज्या आता सांगितल्या ते अज्ञान स्वीकारलं, म्हणून जीवभाव घट्ट असेपर्यंत त्याला तो स्वतः अल्पशक्ती, अल्पसाक्षी, अल्पव्यापी असंच वाटत होतं. पण ज्या क्षणी आत्मानुभव आला तेव्हा व्यापक तत्व मी आहे हे कळल्यावर जन्म मरणातून सुटका झाली. देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. पांडुरंगाचे चरण बघून तुझे चरण देखील या, असं म्हणतात ना. संतच असं म्हणतायत की मी सगळं विसरलो, माझा मनाचा सगळा शीण हे सगळं बाजूला झालं. कशामुळे? तर फक्त तुझे चरण पाहिल्या. तर ते चरण जे आहे, आता इथे आपण सगुणात बोलतोय, विठ्ठलाच, आणि तेच त्या विठ्ठलाच्या मागे असणारं जे तत्व आहे ते आत्मतत्व आहे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. अशा वेळी सगुणाकडून निर्गुणाकडे अशी गती ज्यावेळी मिळते, असा ज्यावेळी अनुभव येतो, त्यावेळी काय होतं हे सांगणं शिष्याने सुरू केलं. सांगणं म्हणजे खरं तर हे वर्णनातीत आहे, पण तरी सुद्धा आपल्यावर कृपा करण्यासाठी समर्थ इथे आपल्याला शिष्याच्या माध्यमातून आपल्यालाच हे सांगताय. शिष्य सांगतोय चराचरात मी भरून उरलो आहे. ही सृष्टी नाशवंत आहे, पण पण ब्रह्मरूप मी जो आहे त्याने मला या सगळ्यामध्ये मीच भरून उरलो आहे ही दृष्टी दिलेली आहे. मी आता विभू म्हणजे व्यापक झालेलो आहे. देहरूपाने, जीवभावाने मी करता असलो. देहरूपाने म्हणजे चिदाभास, पण आत्मरूपाने मी अकर्ता आहे. आता ही द्वंद्व कुठे असतात? की मी केलं, मी नाही केलं, ही व्यावहारिक सत्तेत असतात. तिथे ती चालतात की हो मी करता, मी भोगता. पारमार्थिक सत्तेत हे उरतच नाही. पारमार्थिक सत्तेत मी म्हणजे कोण? अहम. अहम म्हणजे कोण? आत्माच. मीच ते मीच स्वयंप्रकाश, स्वसंवेद्य असं तत्व. हा मी म्हणणारा अहम तो नाही, व्यवहारातला तो नाही. परावाणी मधनं जे स्फुरण परेच्या परते म्हणून म्हटलेलं आहे. या चारी वाण्यांमध्ये त्या चारीही वाणी जडच,
त्याच्या पलीकडे असणारा जो मी, त्याचं अधिष्ठान म्हणजे आत्मा, तो मी असल्याचा अनुभव आलाय. आणि म्हणून ते माझ्यापासून म्हणजे मी वेगळा नाही, मी ते ब्रह्मच आहे. ज्या क्षणी मी त्यापासून बाजूला झालो, त्या क्षणी अहंकार आला. आणि त्या अहंकारात जोवर मी होतो, तोपर्यंत जीवभाव घट्ट आहे. आता असा मी उरला नाही, असा शिष्य समर्थांना सांगतोय. आणि मग काय सांगतायत, की सगळ्यात महत्वाचं, की नित्य सिद्ध असा या ब्रह्माचा मला अनुभव आल्यामुळे मी आता, मी कसा आहे? मी उरलो नाही. मीतूपणाची झाली बोळवणं. एकाद जनार्दनी मी आणि तू नाही. समर्थांनी रामाला म्हटलं नाही, आहे असं, की मी नाही तू. म्हणजे जिथे एक आहे तेच सर्व व्यापक मी आहे. भाषा बोलताच येत नाही इथे. खरं तर खरोखर शब्द थांबतात. काहीच बोलता येत नाही. अनुभवण्याचं तत्व असल्यामुळे इथे काहीच बोलता येत नाही. आणि मग असं निजबीजाचं वर्म काय आहे, हे पुढे शिष्य म्हणजे श्रीगुरूंशी संवाद चालू आहे. ते नक्की तो काय सांगतोय, श्रीगुरु त्याला नंतर काय सांगतात, हे सगळं आपण पुढच्या ओव्यांमधून पाहणार आहोत. आत्तापर्यंतचं जे काही शिष्याला भरभरून श्रीगुरूंना सांगावं वाटलं, जो काही अनुभव त्याला आला आला आहे, तो मांडावा वाटला, तो त्या श्रीगुरूंना अर्पण केलेला अनुभव आपण आता त्याबद्दलचं थोडंसं चिंतन केलेलं आहे. यानंतरचा भाग आपण पुढच्या सत्रात बघूया. आणि या पद्धतीने जसं संत सज्जन सांगतात, विचारांची दिशा देतात, त्या पद्धतीने आपल्याला सुद्धा चिंतन करता यावं, ही प्रार्थना मी माझ्या सद्गुरूंकडे करते आणि आजचं चिंतन थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ.